क्लोजअप नाही बघा, एकदम किती मस्त वाटते, एक नंबर. तुरे काटे की हातात हेला येत नाही पकडायला रे हा. पोहे टाकलेत मस्त पैकी आचारी. गाईस खाली बघा, आता आम्ही एकदम आलो टॉप वरती. खाली काहीच दिसत नाही, एवढी धुकं आहेत खाली. तर स्वागत आहे तुमचं गाईस आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज ब्लॉग येतोय तर आपला ट्रेकचा ब्लॉग असणार आहे. तर आपण चाललोय आपल्या इथे कल्याणमध्ये श्री मलंगगडावर चाललोय. मलंगगडचा पूर्ण ट्रेक असणार. तुम्ही पाठी बघू शकतात, तो आपला आहे तो श्री मलंगगड बघू शकता तुम्ही पाठी. तर आता आपण तिकडे जाणार आहे. तिकडे काय फन असणार व्हिडिओ मध्ये, तुम्ही नक्की ब्लॉग मध्ये बघा आणि नक्की ब्लॉग मध्ये कमेंट करून सांगा आपला ब्लॉग कसा आहे. आणि हा ट्रेकिंग एकदम आपली नॉर्मल ट्रेकिंग असणार, फुल एन्जॉय करत जाणार आपण. वरती काय काय जेवण बनवणार आहे, काय करणार आहे, तिथे वरती एक शिव मंदिर आहे ते आपण बघणार आहे. परत तिकडे अजून खूप काय काय असं बघण्यासारखं वरती. पहिलाच ट्रेक आहे माझा पण, तर आपण बघूया कसं होतं. व्हिडिओमध्ये एंड पण राहा. बाय. काय आता आपण पोहोचलेलो आहे, बघू शकता पाऊस फुल पडतोय इथे बारीक बारीक. आणि आता आपण इथे श्री मलंगगडच्या पायथ्याशी पोहोचलोय. बघू शकता आता इथून आपल्याला वरती जायचं. वरती पाऊस त्याच्या पूर्ण वरती धबधबे बघा असे वाटतात एकदम मस्त. आपल्याला तिथे वरती जायचं टॉपला. आता आपली जर्नी चालू झाली पूर्ण ट्रेक इथे पूर्ण. आपला ट्रेक सुरू झाला आता इकडनं आपण खाली गाडी लावणार आणि वरती चालत जाणार. पूर्ण आता फॉरेस्ट चालू झालं. इकडनं एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं इकडे, इथे गाडी लावून पुण्यात पण लावून चला. तर गाईस आता आपला चालू झालाय ट्रेक. गाड्या आपण लावल्यात, चालायला चालू केलं. फुल पाऊस भिजवतोय आपल्याला. तर आपण खाली जाणार, खालून वरती रिटर्न. गाडी आपण लावल्यात थोड्या या साईडला, तिकडनं आता आपण रिटर्न खाली चाललोय. तर खाली जाऊन आपण वरती डायरेक्ट त्या गावात ना चढायला घेणार फटाफट मध्ये. अंधाराच्या आधी आपल्याला चढायचंय. आता वाजलेत 5. बघूया चला. आपल्याला आता इथून आता पायऱ्या येतात रे. तर आपल्याला वरपर्यंत पूर्ण पायऱ्याच चढत जायचंय. ट्रेकिंग आपला फायनली स्टार्ट झालेला आहे आता प्रॉपर. आता आम्ही 3 जण आले पुढे, बाकी अर्धे पाठून चालतात. आता हळूहळू जंगलचा रस्ता लागेल, पुढे भेटूया. बघा याला धरलाय इथे मध्ये भावानी एका, फुल इथे हात मिळव बोलला आणि डायरेक्ट याला धरून डायरेक्ट धागा बांधलेला आहे. टिक्का विका लावलाय. 1.25 किलो डायरेक्ट. किती पैसे किती घेतले बघा. डायरेक्ट हात पकडून धागा बांधला आणि डायरेक्ट पैसे मागितले. सगळे आपल्याला पूर्ण आता असं पाय वाटत आहे पूर्ण प्रॉपर. सगळ्यांची घरं दुकानं बिकानं इथं आता फॉग यायला चालू झालाय खाली. हळूहळू अंधार होत चाललाय. बघू जेवढ्यात लवकरात लवकर जायला भेटेल तेव्हा जाऊया वरती फटाफट. किती टाइम लागेल तर अजून? 1-1.5 तास फटाफट पोहोचू वरती. तर प्रॉपर वरती जसं जसं वरती चाललं तसं शिड्या चालू झाल्यात. आता वरती जाऊन तर आपल्याला डायरेक्ट आता रात्री जेवणच बनवायला लागेल, कारण की नेचर तर डायरेक्ट सकाळीच दिसणार. नेचरची मजा आपण सकाळीच घेऊया. आता एकदम प्रॉपर पायऱ्या चालू झाल्यात. आता एक दो करत चढायच्यात पायऱ्या आपल्याला फटाफट. चला. पूर्ण उदास झालेली आहे चढून. बिलकुल नाही, फुल हवीचा जोश, एकदम कडकवाला जोश आहे का? कडकवाला पूर्ण भाई माथेरानसारखं झालंय पण इथे. जय शिवाजी.
आई बघू शकतात एकदम टॉप वरती आलो आपण डोंगराच्या. तर रात्रीचा काय दिसत नाही, सकाळी एकदम भारी वाटणार एकदम व्ह्यू. बघू शकता इथं हा रस्ता. आता खाली इथे शंकराची पिंड आहे मस्तपैकी, ती बघायला चाललो आम्ही. तिथूनच थोडा पुढे आपला हॉल्ट आहे. आणि बघा खाली बघा पूर्ण अंबरनाथ, या साईडला या साईडला कल्याण आहे, या साईडला अंबरनाथ आहे. खाली बघू शकता पूर्ण छोट्या छोट्या लाईटी विटी सगळे दिसत आहेत. आम्ही इथे हॉल घेतला, इथे मस्त शंकराची पिंड आहे एकदम मस्तपैकी. आणि एकदम कमीत कमी माझ्या कमरे एवढी तरी असेल, फुल एकदम मस्त दिसते. आणि पूर्ण खाली निसर्ग इथे. तर 2 मिनिटात फॉग आलेला इकडे बघू शकता तुम्ही. आणि इथे वरती डोंगर आपल्याला तिथे पुढे जायचं, आपण हॉल घेतलाय. तर आपली सगळी पब्लिक इथे बसली आहे बघा. नमो पार्वती पदे हर हर महादेव भवानी जय शिवाजी. कैलासपती पार्वतीपती कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर पीडाहर हर हर महादेव बजरंगी हर हर महादेव. अग्रवाड एक नंबर असं दर्शन झालेलं आपलं मस्त महादेवाचं. चला फॉग बघा 2 मिनिटात आम्ही जस्ट आलो तेव्हा काहीच फॉग नव्हता. आता एवढा फॉग येतो ना या साईडला, आमच्या साईडला पूर्ण मस्तपैकी. ते फुल बॉडी बिल्डर बघू शकता. तर गाईस आता आपण पोहोचलोय इथपर्यंत. तुम्ही पाठी बघू शकता इथे पटरी आहे, इथे इथपर्यंत जी ट्रेन येते मलंगडवर जायची. तर इथून पूर्ण खाली पूर्ण आपण तिकडे खाली त्या साईडला राहतो आपण. आणि इथे बघा किती वरती, एवढ्या वरती डोंगरावरती सगळं पूर्ण बिल्डिंग सारखं बांधलंय स्टेशन ट्रेनचं. आता आमचा हॉल्ट आला आहे, आता आम्ही पटपट जाऊन वरती थोडा आराम करणार, मग जेवण बनवायला घेणार आणि मग काय पुढे थोडंसं झोपणार. मग सकाळी तो व्ह्यू बघायला जी मजा आहे ना, सकाळचा व्ह्यू एकदम खतरनाक व्ह्यू येतो. सगळे फुल भिजले, पाऊस पडलाय फुल खतरनाकवाला. आता हॉल्ट डायरेक्ट आपल्या इथे, तिकडे वरती एक घर आहे, तिकडे डायरेक्ट हॉल्ट आपल्याला येत नाही पकडायला रे, हा नकली आहे. कशाला म्हणजे फुल एकदम खतरनाक आहे बघा. फुल पकडायला झटापट चालू आहे. खेकडा पण फुल एकदम आमच्यासोबत मारामारी करत आहे, पकडत आहे. खेकडा पण तुमची खेकडा बोलतो नाही पकडून देणार तुम्हाला. कशाला दिला जाऊ दे. मला वाटतं त्रास नको देऊ. आपल्या भावाने पकडलेला आहे मॅन वर्सेस वाईल्ड बघा. घेऊन चल त्याला आता भाजून खाणार आहे. सोडून उगाच पकडला मग त्याला भावानी. चुकीचं आहे. आता पाया खाली आला असते. 70 किलोची माणसं आहेत, त्यांच्या पाय खाली आला तर काय होईल, चेंदा मेंदा होईल पूर्ण. बघा आपण इथं आता दत्त मंदिरच्या इथे आलेलो आहे. आता इथून आता आपला हॉल्ट आहे पुढेच. नंबर वाटतं एकदम हा साप ग्रीन वाला. हरणटोळ ह्याला बोलतो, हरणटोळ. हा ना, त्या झाडावरून त्या झाडावर एक नंबर साप आहे भाई. काय दिसतोय बघा ना भाई, हे बघ ना पूर्ण ग्रीन प्रॉपर दिसतोय. एक नंबर. इकडे एक नंबर बघा, लाईनीत दुसरा लगेच. आता आपण आलेलो आहे इथे, आपण इथे बसलोय, इथे स्टे करणार आहे आपण आता. तिथे पुढे किचन आहे, इथे सगळे बसले मंडळी आपली. तर आता तुम्हाला हळूहळू पुढे रूम टूर देतो या. इथे पूर्ण मंडळी बसलेली आहे खाली. आता आपण इथे बघा फुल व्यवस्था आंघोळीची मस्त पैकी इथे पाठी. इथे प्रॉपर आता इथे पूर्ण आंघोळीसाठी सोय केली आहे. हंडा बिंडा मस्त दिसतोय का इकडे बघू शकता तुम्ही. तर आपण जाऊ इथे आतमध्ये. इथे किचन आहे, इथे बघू शकता किचन. इथे पूर्ण चूल बिल सगळी व्यवस्था केलेली आहे मस्तपैकी, चुलीची पण. आता आपण इथे जेवण बनवणार आहे सगळं. बघा इथे भांडी पण आहे. आता हे कप बीप आपण आणलेले आहेत. आणि इथे बघा काय किती छोटेसे पिल्ले आहेत बघा, भारी मस्तपैकी एकदम. चला आता आपण पुढे, आता आपण जरा आराम, कपडे चेंज करूया. पूर्ण भिजलेले आहेत कपडे, ते चेंज करू. आपण भेटूया पुढे. आता जेवणाची चांगली व्यवस्था चालू आहे मस्तपैकी. मेनू काय भाई आजचा? खिचडी, सकाळी पोहे, फुल गणराज बेक्स पण झळकताना मस्त. गणराज बेक्स ऑर्डर द्यायची असेल तर भूषण पाठक 8928873469. कधी पण कॉल करा भाई. मस्त बॅगा बिगा ठेवल्यात मस्तपैकी सगळ्यांनी. भाई बॅगेत राशन आहे भाई, आपलं बॅग इथे
बघू शकता इथे पॉवर बँकचा पुरेपूर वापर केलेला आहे इथे. 1 मोबाईल 2 मोबाईल, इथे स्पीकर चार्जिंग होतोय, असंच आणलंय का? जेवण बनतंय, पुढे एक जण आता सगळ्यांनी मेहनत करायला घ्या रे पटापट. याला कांदा कापतात ना तरी फुकट आपली पुढे पुढे कांदा कापतो मी. बघा गाईस आता फुल खिचडी भातची फुल तयारी झालेली आहे मस्त. आमचा आचारी बघा, आचारी हा एक आहे आणि एक आचारी आतून आतमध्ये इकडे चाय बनवते. नाव गाव ऐका ना तुमच्या आचार्यांना. आता आपला विजय भावानी बटाटे एकदम डेंजरस कापलेत आणि जरा लांबडे लांबडे डायरेक्ट. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. खिचडी भातची तयारी झालेली लवकर. कांदा चूल चूल पेटली का बघू इकडे जरा. चूल पेटली की नाही. आपले भाऊ फुल इथे खतरनाक वाला टायगर इकडे नाही. एक भारी आणलं रे यांनी. कुठलं हे स्टँड भारी हवा स्टँड नाही तो इथं ना. तेच ते चुलीचा stand मस्त ना राहिला बनवला एकदम भाई पद्धतशीर. आपली चाय बनत आहे इथे मस्त पैकी. ए टायगर चला गाईस आता चाय टाइम आहे आपला. आता चाय बनवली मस्त पैकी. कोरी डोंगरामध्ये आल्यावर कोरी चाय प्यायची मस्त पैकी. आता चाय पिऊन चाय पिऊन बघूया कशी झाली. आता भाऊ आपलं चित्र काढतोय. याचं चित्र बघा जरा एकदा तुम्ही. हे काय काढलंय जरा सांगू शकतो तू? नाही का सांगू शकतो का हे काय काढलंय? हा चित्रकाराला कधी त्याची कला विचारायची नसते मित्रा. भावाच्या याच्यावर टॅटू बघा. अरे काय काय टॅटू मजा घेण्याचं पात्र आहे का? रिअलिटी. भावाची आपण मजा घेतलेली पहिले, पण चित्र बघा किती डेंजर काढलेलं आहे भावाने एकदम. कुठचं झाड बनवलंय भावा हे? झाड तर जा कुठलं बनवलंय? टायरचं नारळ. ए अरे तुला नारळ ताडगोळ्याचं झाड वाटतंय. हो लाईन तर एकदम मस्तच काढलेली आहे. गाईस आता आपलं जेवण बनलेलं आहे. आता फटाफट मस्त जेवायचं भूक लागली सगळ्यांना. लोणचं दिलंय, काकडी आहे आपल्याकडे. सगळे जेवतायत आता. भेटूया जेवून. आता गाईस सगळेजण झोपलेत. रे सगळे थकलेत आता झोपलेत. आता भेटूया सकाळी डायरेक्ट. सकाळी नाश्ता करून आपण जायचंय कुठेतरी फिरायला. इथे एक जागा आहे मस्त. सगळे झोपतायत. आता सकाळी उठणार डायरेक्ट आणि फिरायला जाणं. इथे मस्त बाजूला आपल्या मंदिर इथे टपल्या मारतात एकामेकाला डायरेक्ट अंधार झाल्यावर. हे अंधार डायरेक्ट टपल्या बसतात टपाटप. पब्लिक उठून उठून तर मित्रांनो सकाळ झाली आणि सकाळचं वातावरण बघा पूर्ण धुकं झालेत साईडला सगळीकडे. आणि इथं आपल्या इकडे एक पाठी मंदिर आहे आपलं शंकर देवाचं. एकदम खतरनाक वाटते. इथे पाठी एक डोंगर आहे. तो थोड्या वेळ पहिले दिसत होता, आता तर तो पण दिसत नाहीये. पूर्ण धुक्याने कव्हर झालंय सगळं. बघू शकता तुम्ही किती भारी वाटतंय. आपण इथे घराची इथे रात्री स्टे केला आपण. आणि भाई हा व्ह्यू मी खतरनाक असा वाटतंय ना एकदम पॉवरफुल. तर मी इथे समोर उभा आहे तरी समोर पण इथे खूप धोका दिसतंय खतरनाक वाला. आणि इथे तर पाठी खाली पूर्ण दरी आहे. फुल डेंजर दिसणार इथे तर पुढे. इथे तर आपल्याला जायचं थोड्या वेळाने. बघू शकता तुम्ही. इथे काय भाई कोण उठायचं नावच नाही घेते. आपण दोघं जाऊन आलो काय तर बोलतात आम्ही मावळे. हा इथे सुंबद हसतोय. काय तर आम्ही सकाळी उठणार आधी जाणार फिरायला. फिरून आम्ही लोक आलोय फुल मस्त आहे की. ते बाहेर एवढं भारी वातावरण झालंय. हा काय उठत नाही. हा बोलतो माझी मान धरली. कोणी धरली मान? सोड रे मान सोड. मान सोड. कोणी धरली? हा ओ माय गॉड. नको रे 50 तोला. 50 तोला. कोणी धरली रे मान? सोड मान सोड त्याची. इथे काय भाई उठतच नाही कोण. उठ रे. तिथं पण उठ रे. इथं हालतच नाही ते दोघं जण. तू हलतोय ना. ह्याला आलो ह्याला आलो.
इकडे बघा गाईस, ही जागा बघा इकडे पूर्ण दरी आहे इथे. खाली फॉग बघा, काहीच दिसत नाही, पूर्ण फॉग आहे. पूर्ण फॉग आहे. आपण बघायला आलेलो इकडे थोड्या वेळाने आता फॉग उरेल त्या येऊ ना परत बघायला. खाली उतरलो ना पूर्ण खाली इथे दिसतं, आपण जिथून आलो तिकडूनच दिसतंय पूर्ण. आणि साईडला बघा इथे फॉग बघा, काहीच दिसत नाही इकडे खालचं. गाईस बघू शकता इथे जे राहतात ना, एकटेच राहतात ते कसे राहत असतील एवढ्या जंगलामध्ये. एकच घर आणि मंदिर आहे. पूर्ण आजूबाजूला त्यांनी मस्त झाडं लावलीत, पूर्ण जागा विगा मस्त त्यांनी केली आहे. पाठी एवढ्या अख्ख्या जंगलामध्ये वरती डोंगर, इथे खाली दरी आहे. आणि बरोबर त्यांचं तिथे मध्ये पाठी आपण राहतो ना तिकडेच घर आहे त्यांचं. आजूबाजूची जागा एकदम खतरनाक. पुढे त्यांनी पाण्याची व्यवस्था बघा कशी घेते, एकदम खतरनाक. म्हणजे 1-2 महिने पाणी कमी पुरणारच नाही, एवढं त्यांनी पाणी स्टोरेज करून ठेवलंय. तुम्हाला दाखवतो त्याला. हे दगड अशी वरनं घसरून आलेत खाली. एवढी मोठी मोठी दगड पडलेत बघा. इकडे पण बघा पुढे किती मोठी मोठी दगड येऊन पडलीत खाली. तिथे पुढे ते काका बोलले जाऊ नका तिकडे, पुढे तो रस्ता वाघाचा आहे, त्यामुळे आम्ही जास्त पुढे जात नाही. तिथे बिबळा येतो. इथे पुढे बघा तिकडे पाण्याचा पूर्ण त्यांनी स्टोरेज करून ठेवलाय. 7-8 ड्रम त्यांनी भरून ठेवलेत पूर्ण पद्धतशीर. उन्हाळ्यात का सोयच नको बघायला रे पाण्याची महिना. ते गाईज तिकडे खेकडे बघा किती आहेत बघा एका टायमाला. दगडावर पूर्ण फुल गँग घेतलाय त्यांनी तिकडे पूर्ण. इथे पण बघा इथे पण बघा फुल सफेद खेकडे. जिथे जातोय तिकडे पुढे ते सफेद खेकडे. सफेद खेकडे काय कामाचे नाही. आपले चिंबोरे असं तर घेतला असतं त्यांना, मस्त खाल्ला असतं तेव्हा. फुल सगळीकडे तिथे बघा तिथे खेकडे दिसतात. ते पकडले ना भाई 10-12 तर असेच भेटतील आपल्याला आरामात भाई. रात्री येतापासून किती खेकडे होते. फुल खतरनाक. आम्ही आता एक्सप्लोर करते जरा इकडचा पुढचा. फुल जत्रा. इकडे पण एक जत्रा आहे बघा. पळतोय फुल खतरनाक मध्ये. दगडा खाली एक गेलाय, तिथे पाठी एक आहे. जत्रा भाई, खेकड्यांची जत्रा इकडे. बघा तिकडे एक समोर पळतोय ते बघा. इकडे 2-3, इकडे एक आहे, 2 आहे तिथे आतमध्ये एक आहे भाई. शिरेची चिंबोरी येते तिकडे, बघितले का? फुल काळे पण येते बघ भाई. खेकडे तर बघ किती आहे रे बघ. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आज तुम्हाला बोललेलं आता फॉग उतरला एकदम पूर्णपणे. आणि 5चा डोंगर बघा तुम्ही किती भारी दिसतोय बघा. पाठून बॅकनी दाखवतो तुम्हाला. गाईस बघू शकता इथे डोंगर बघा किती डेंजर दिसतोय. व्ह्यू बघा तिकडचा डोंगर बघा. गाईस आता आपण नाश्ता बनवायचा. आता नाश्ता तिकडे चाललोय आपण. कांदा पोहे बनवतो आता मस्त. आता हळूहळू पूर्ण फॉग उतरेल. तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू एकदम खतरनाक असणार आपला. आता त्याला आपण तिथे नाश्ता. 5चा डोंगर बघा तुम्ही. कॅमेरामध्ये एवढा कॅप्चर नव्हते तो. फॉग दिसतोय थोडा एकदम लाईट दिसते वरती बघा तुम्ही. पूर्ण आपण मगाची व्हिडिओ दाखवला बघितला तुम्ही, त्याच्यामध्ये पूर्ण इथे आजूबाजूला फॉग होता. आता फॉग पण गेलेला आहे पूर्णपणे. चला आता आपण बघूया नाश्त्याची तिकडे काय व्यवस्था चालू आहे.
राहुल पोहे भिजवतात इथे मस्तपैकी. पुढचा कार्यक्रम चालू करणार आहे. आज तू आचार्य ना, आज आचार्य वेगळा आहे जरा भाई. घे ना इथे आपला भाई इकडे आचार्य आज. तर आपण आता घेतलंय बनवायला सगळं कांदा बिंदा कापलाय शेंगदाणा टाकायच्या मस्तपैकी. आता राहतोय ना तिकडच्या काकांनी बघा किती लाकडं जमा करून ठेवली एवढी, त्यामुळे आपल्याला लाकडं शोधायची जास्त गरज नाही लागली. भरपूर लाकडं त्यांनी जमा करून ठेवली. पूर्ण प्रॉपर घर आहे आणि असं एवढं एकटे राहतात एवढ्या मोठ्या घरामध्ये. एवढा मोठा परिसर आहे बघा तुम्ही, तिच्यामध्ये एकटं राहणं म्हणजे खायचं काम नाही पूर्ण. बघा मस्त. आता आपण इथे जाऊया जरा मंदिरात मस्तपैकी. ओम नमः शिवाय. जेव्हा आता काकांनी पण सोलारवर बॅटरी चार्जिंग करायला 3 बॅटरी लावल्यात मस्त आहे. ते 2 कंदील आहेत ते पण सोलारवरचे. तर ऊन तर का अजून आलं नाही, ऊन येईल तेव्हा जळेल का असं याच्यामध्ये लाईट. हा पेटेल ना उन्हामध्ये. इथं वरती आहे ना ऊनाची किरणं पडली ना, एक तास ऊनच नाही पण किरणं कुठे येईल ना भाई. व्ह्यू तर बघतच राहायचं वाटतं का एकदम. आलंय ऊन वाटतं त्या साईडला थोडंसं ऊन आलंय. फुल भंडारा चाललं कांदा होतो फ्राय, फुल होते फ्राय एकदम मस्त. शेंगदाणे झालेत बघ, शेंगदाणे झाले. आता बटाटे टाक ना. बटाटे काल खिचडीमध्ये भेटले नाही, आता भाई पोह्यामध्ये भरपूर आता मस्त आहे. आता चालू होणार आहे नाश्ता. इथे बघा पोहे बघा भंडारा संपून जाणार सगळे एका फटक्यातच. आता पोहे बनलेत आपले मस्त आहे की आपण बाहेरच बसलोय खायला. आता सगळेजण फुल आता एक लिंबू कापतोय होता इथे मस्त आहे की चालू केलंय भाई. वंचाट झालेत का, वास तर एकदम खमंग सुटलेला आहे. फुल खतरनाक आहे भाई. टाक रे लिंबू टाक जरा मस्त पैकी. थोडासा नेचरचा व्ह्यू घे. पिळून द्या जरा पोहे. लिंबू आम्हाला पिळायला लिंबू पण भेटले दादा. चला पटापट खाऊया. आता आपला नाश्ता करून झाला. आता थोडा टाइमपास आपण करतोय. आता निघणार आपण थोड्या वेळात लगेच. आता थोडासा इथे खेळतात, ते फोटो बिटो काढले सगळ्यांनी. आता मस्त आहे की आता आम्ही खाली उतरणार. खाली उतरताना भाई फुल स्ट्रगल आहे भरपूर. सगळ्यात आपला आता आपण निघूया. आता सगळेजण रेडी झाले, आता सगळे चाललेत खाली. आता उतरायचं आपल्याला पूर्ण डोंगर चढून त्या साईडला. जाताना रस्त्यामध्ये आपल्याला एकदम एक खतरनाक वाले व्ह्यूज दिसणार आहेत, ते तुम्हाला दाखवणार मी नक्कीच. तर आता आपण जाऊया पुढे. या रस्त्यात आपल्याला जायचं. हर हर महादेव. हो आम्ही चाललोय इथून डोंगराच्या कडेकडेनी. आणि या साईडला बघा असं वाटतं आम्ही ढगांच्या वरती आहे. डोंगरावर पण फुलं पण छान आले एकदम वरती, पूर्ण डोंगरच आहे. आम्ही चालतोय कडेकडेनी, ढगांवर चालतोय असं वाटतं रे. बघा आपण किती हाईटवर आहे. कल्याणमध्ये पण असं एवढं भारी निसर्गाचा आनंद घेता येतोय खतरनाकवाला. ते फुलं बघू शकतात पूर्ण वर डोंगरापर्यंत, पूर्ण अख्खा वरपर्यंत कॅप्चर केलं बघा. आपण कुठून आलो बघा, आपण तिकडच्या त्या वरच्या डोंगरावरनं इथे आलो. आता आपण फुल खाली. आता सगळे इथे वस्ती चालू झाली, पूर्ण सगळे इकडे राहतात गावात. ते किती हाईटवर आहे, फुल ढगा समोर आहेत एकदम डोळ्याच्या. पहिल्यांदा बघतोय खतरनाकवाले पावसात. मागे आपण कळसुबाईला गेलो तर असे ढगा नव्हते दिसत नाही एवढे पुढे. कळसुबाईला लवकर भेटत नाही ढगा बघायला, इथे भेटतात. काय जे बघा आता आपण रात्री इकडे आलेलो. रात्री एकदम काही दिसत नव्हतं, अंधारात टॉर्च लावलेला आपण. आत्ता बघा किती भारी दिसतंय एकदम व्ह्यू. पूर्ण खाली, इथे खाली कल्याण पूर्ण दिसतंय. कल्याण तळोजा सगळं दिसतंय इथे बघा. किती भारी व्ह्यू, खतरनाक. इथे व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती खतरनाक दिसते.
इथे बाजूलाच वॉटरफॉल आहे आपला मस्तपैकी. आणि पूर्ण डोंगर आता इथे रेस्ट घेतली आम्ही थोडी. आता जाणार घरी डायरेक्ट. इकडनं उतरलो की डायरेक्ट घरी जाणार आपण फटाफट मध्ये. आता आपलं लास्ट आहे. आता याच्यानंतर सगळे घरी फोटो विटो काढून चला. सगळ्यांना भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. Star floating to the sky. The summer was alive, going to the गाईस आपण एवढ्या वरनं आलोय. ह्याच्या पण पाठी एक डोंगर तिकडे गेलेलो आपण. आता आपण चाललोय इथून खाली. बघा आता पूर्ण चालू झाले. नॉर्मल पायऱ्या चालू झाले. आता फटाफट घरी जाणार डायरेक्ट. छोटासा एकदम मस्त. कुठे गेला रे? हवा कलर बघा भारी आहे. एक नंबर फुल ब्ल्यू कलर आहे. नाणेरी आहे. गाईस फायनली आपला ट्रेक झालेला आहे. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि आपला ब्लॉग इथेच एंड होत आहे. आता आपण पूर्ण उतरलोय खाली. पाठीवरनं एवढा डोंगर चढून जेवढं इझी वाटतं तेवढं इझी नाही. भरपूर हार्ड आहे. भरपूर हार्ड पाहिजे तिकडे मध्ये मध्ये. तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर स्टे ट्यून. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कॉन्टेंट आवडला असेल तर लाईक करा.